तर चला मग आजच्या न्यू चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. रुपाली शाही रसोई. तर आज आपण बनवणार आहे फराळाचं, त्यात साबुदाणा खिचडी. तर आलूला सोलून कापून घ्यायचे बारीक, शेंगदाण्याचं बुकुट करून घ्यायचं, थोडंसं 1 चमचा जिरं घ्यायचं, 1 चमचा मीठ घ्यायचं, 1 चमचा लाल तिखट घ्यायचं, 2 हिरवी मिरची घ्यायची, 2-3 कढीपत्त्याचे पत्ते घेऊन घ्यायचे आणि मग गॅसवरती कढाईमध्ये तेल तापायला ठेवून द्यायचं लो फ्लेम वरती. मग त्यात जिरं टाकायचं, हिरवी मिरची टाकून द्यायची, कढीपत्ता टाकायचा आणि जे सोललेले आलू काटून घेतलेले होते ते टाकून द्यायचे. त्यांना काढून घ्यायचं चांगलं. मग 10 मिनिटं कमी गॅसवरती होऊ द्यायचं. थोडंसं फुल पण करायचं आवश्यकता प्रमाणे. झाकण ठेवून द्यायचं मग थोड्या वेळ 5 मिनिटं. मग साबुदाणा भिजून घ्यायचा, चांगला बघून घ्यायचं नरम झालाय की नाही. मग त्यात शेंगदाण्याचं कूट केलेलं ते टाकून द्यायचं. मग तिखट टाकायचं जे आपण काढलेलं होतं, मीठ टाकायचं आणि मग त्यानंतर त्याला सर्वांना कालवून घ्यायचं. मग त्यानंतर जे आलू आपण केलेले होते तर ओळखून घेतलेले होते त्यात साबुदाणा टाकून द्यायचा. त्याला पण चांगलं कालवून घ्यायचं. मग त्याला पण लो फ्लेम वरती होऊ द्यायचं थोडी वेळ, म्हणजे 10-1 मिनिटं. मग झालं, रेडी आहे आपलं साबुदाणा खिचडी. झटपट बनणारी आणि एकदम टेस्टी साबुदाणा खिचडी.